बोरकर सरांना एक क्वेश्चन विचारणार आहोत. बोरकर सर, तुम्ही खेळाडू म्हणून सारसोली संघामध्ये चांगलं स्थान होतं तुमचं, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही अंपायरिंगकडे वळलात. तर हा प्रवास नेमका कसा होता, खेळाडू ते अंपायरिंग? खेळाडू म्हणजे मी जास्त माझं भर होतं बॉलिंगकडे, लेफ्ट हँड. आणि माझे बॉल अशी टर्न व्हायचे, म्हणजे लाल्या वगैरे होतं. आणि माझ्या आणि विजय पवारमध्ये स्पर्धा चालायची. समोरचा खेळाडू आम्ही बघायचो नाही. हे माधवच्या बघ मी 2 रन्स दिल्यात, विजयाबरोबर मी 3 रन दिले. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा, म्हणजे आम्ही सारसोली संघामध्ये फक्त टॉपचे 2 प्लेयर होतं. आम्हाला आमचा टार्गेट असायचा का 20 रन आम्हाला भरपूर झाल्या. बरोबर. का आम्ही समोरच्या फलंदाजाला कोणी असू दे, आम्ही समोरचा फलंदाज असो तर आम्ही चॅलेंज करायचो, तू कोणी असो, पण आमची बॉलिंग आम्हाला अटॅकिंग करायची आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे होता. हां, कॉन्फिडन्स होता. आमच्या सेफ बॉलिंग असायच्या. दिनेश पवारला आमचे कॅप्टन, त्यांना पण भरोसा. हे 2 बॉलर असले ना का आमचा, म्हणजे त्यांना हे भरपूर वाटायचं का आमचा विजय असायचा. नक्की. हां, आणि आम्ही काय करायचो, म्हणजे हा मोठा प्लेअर आहे, हा आहे, कसे बॉल आम्ही आव्हान हे करायचं, स्वीकारायचो. म्हणजे आम्हाला त्याच्याकडून शिकायला भेटेल Yes. काहीतरी. नक्की. ते मग नंतर काय झालं, आमचं वय वाढत गेलं, बॉलिंग पडायची नाही, कधी दाबायचो काय नाही, चला. पण क्रिकेटपासून आम्ही अलग नाही राहिलो, काहीतरी करूया. नक्की. म्हणजे प्रॅक्टिस तुमची कमी पडली आणि त्यामुळे थोडंसं कामाच्या व्यापाने वगैरे, म्हणजे फॅमिली वगैरे झाली, त्याच्यापासून अलिप्त राहिलो. पण क्रिकेट आम्ही हे सोडलं नाही. नंतर मग मला अनिल आवलेगावकर भेटले, ते करायचं, मी त्यांच्यासोबत जायचो असं वगैरे. मग तू एक्झाम देतोस काय, मला आवड आहे सर म्हणजे अंपायरिंगचे. म्हटलं बघ. मग त्यांनी मला नोटबुक वगैरे दिले, काय दिले, बघ तू ही देऊन बघ, परीक्षा दे. त्याच्यामध्ये तुम्ही त्यावेळी दिली होती. म्हणजे सर मला काय नाही. मग त्यांनी मला शिकवलं कसं काय द्यायचं, ही कशी लिहायचं. म्हणजे त्याच्या मग वानकड्याला गेलो मी. सर मला नाही हो जमत, म्हणजे मला घाम फुटायचं असं. अरे एवढे काय आपल्या गत नाही माहीत. हां, तू घाबरू नको, मी तुला शिकवतो. बरोबर. म्हणजे ग्रामीण मधून तुम्ही डायरेक्ट वानखेडेपर्यंत गेला होता, तर ती एक भीती मनामध्ये होती. हां, अरे आपल्याला काहीच माहीत नाही, काय नाही. हां, आणि तेव्हा म्हणजे लेदरचे असायचे, मुंबई क्रिकेटमधून खेळायचे, म्हणजे मुंबई प्लेअर असायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे रणजी वगैरे खेळले त्यांचे असायच्या. पण ह्यांच्या अनिल आवलेकरच्या सेटिंगमुळे मला ते हे स्कोप भेटलं, तू करू शकतोस. त्याच्यामुळे मी स्पर्धा दिल्या, पण मला पुढं ग्रेड नाही भेटली, मला डी ग्रेड भेटली. म्हणजे तू मला एक MCAचा बॅच भेटला का, ID भेटला, तू काही करू शकतोस त्याच्या पुढे. म्हणजे तुम्ही MCAचे ऑथराइज अंपायर आहे. म्हणजे अजूनही कार्यरत. म्हणजे आपल्याला पुढची ग्रेड नाही आहे, बघ तू छोट्या मोठ्या टुर्नामेंट वगैरे करू शकतोस. म्हणजे त्याच्यामध्ये पण ग्रेड असतात का? ग्रेड असतात, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, अशा म्हणजे जशी टुर्नामेंट असतात तसे ग्रेड असतात त्या. नक्कीच. प्रेक्षकांना आपल्याला काय नवीन काहीतरी माहिती मिळते या माध्यमातून. तर त्या ग्रेड विषयी तुम्हाला काय माहिती असेल तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. तर मोठी टुर्नामेंट म्हणजे कसे BCI, आपल्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट तसे. B ग्रेड असेल तर म्हणजे रणजी वगैरे असेल, C ग्रेड असेल तर म्हणजे कंपनीचे, आणि D ग्रेड असेल म्हणजे हे कॉमन शालेच्या स्पर्धा. नक्की. आपल्या दुसऱ्या कोणत्याही असतील ना, म्हणजे टेनिसच्या बोला, लेदरच्या बोला, ह्या क्लबच्या मॅचेस असतील त्याच्यासाठी D ग्रेड आहे. नक्कीच. परंतु ग्रामीण गावातून म्हणजे ग्रामीण खेळाडू सुद्धा तिथपर्यंत पोहोचला D ग्रेड पर्यंत, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर.